बघा, मी परवाच पहिल्या दिवशी हा प्रश्न, ज्या दिवशी बसच्यावर झाड पडून एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला, त्या दिवशी पहिल्याच दिवशीच मी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा सरकारला आम्ही अवगत केलं की आपण जे काही पावसाळ्याच्या पूर्वी ज्या तयारी कराव्या लागतात त्या तयाऱ्या पूर्ण केल्यात का कागदावरच केल्यात, त्या भ्रष्टाचाराने पैसे खाल्लेत। सरकार सांगितलं आम्ही कारवाई करतो आहे, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे असं ते दाखवतात आहेत, पण आता पुन्हा आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला। किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे। भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही, लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे। आज आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये मी स्थगनच्या माध्यमातून काल झालेल्या लातूर जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित केला। मंत्री सांगतात की राजकारण करताय। आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारसाठी राजकारण असेल, सर्वसामान्याचा जीव गेला, शेतकऱ्याचा अन्नदात्याचा जीव गेला, तर यांना राजकारण वाटत असेल तर मला असं वाटतं की आता कीव येते या सरकारच्या बद्दल आणि म्हणून या सरकारला आता देवच, कारण की राम मंदिरचाही दानपत्रही लुटायला हे लोक मागं पुढं पाहत नाही, अशी लोक ही सत्तेत बसलेली आहे, हे देवालाही घाबरत नाही। तर मला वाटतं की जनतेनेच आता यांना सबक शिकवण्यासाठी आता पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं। सर, राम मंदिर डोनेशन मामले में जितने भी आरोपी हैं उन सबके पास से कैश, लाखों रुपए कैश मिले हैं क्या? मुझे लगता है कि ये सब काम मोदी जी ने किया है। भगवान श्री राम जी को उनने लाया, स्थापना भी उनने की, मंदिर भी उनने ही बनाया, वहाँ पर लोगों को दिया है, उनकी समिति बनाई है, वो लोग भेजे हैं और मोदी जी ने भेजे हैं। आरटीआई से बाहर भी राम मंदिर की जो व्यवस्था आती है आरटीआई के बाहर कर दिया। तो इसका मतलब सब मोदी जी ने किया है। तो जो लोग हैं जिनके घर में पैसे मिल रहे हैं, तो मोदी जी ने ये सब किया है, तो मोदी जी को इसमें जवाबदारी पकड़ना चाहिए। आपके विधायक को लगातार जो है बिश्नोई गैंग की तरफ से धमकी दी जा रही है। पिछले सेशन में भी ये मुद्दा उठा था और आज फिर मीडिया से बातचीत करने के दौरान फोन आया, और अभी मीडिया से बातचीत करने के दौरान फोन आया कि 10 करोड़ रुपए उनके नगर सेवक को फोन आया कि पैसे दे दीजिए नहीं तो गोली मार। राज्य में कानून व्यवस्था रही कि नहीं रही, अब ये तो सबसे बड़ा प्रश्न है। महाराष्ट्र में विधानसभा के विधायक अगर सुरक्षित नहीं है तो मुझे लगता है कि मैंने विधानसभा में आज ये प्रश्न उठाया था और उसी आधार पर सरकार से हमने यही सवाल किया था। तो सरकार यह विधायकों की सुरक्षा नहीं बहाल कर सकती, और जो एमपी चुरा के लेके गए उनको Y+ सिक्योरिटी दी, और जिसको विष्णु गैंग का थ्रेट आ रही है उसको कुछ सुरक्षा भी नहीं माहौल दी जा रही है। यहाँ पर एक से मिनिस्टर बाबा सिद्दीकी, उसका मर्डर इन लोगों ने किया। अब मुझे लगता है कि महाराष्ट्र की सरकार और वो गैंग, जो वैष्णवी गैंग, ये क्या मिलीजुली है क्या, ये प्रश्न खड़ा हुआ है। क्या लोगों को इस तरह से डराने का काम वो गैंग के माध्यम से हो रहा है क्या सरकार का इसमें इन्वॉल्व है क्या, ये प्रश्न हमारे सामने खड़ा हो रहा है। एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आमदार दिलीप लांडेंनी म्हटलंय की जी साकी नाक्यामध्ये घटना घडली, या घटनेच्या पाठीमागे एक हातकाटाचा संशय आहे का किंवा त्याचं कनेक्शन आहे, काही शोधावं लागेल। म्हणजे एकीकडे जर महापालिका अशा पद्धतीने, महापालिकेची जबाबदारी असताना ह्या सगळ्या घटना घडतात। मी तुम्हाला सांगतो, हा सत्तेचा माज आहे। काल एका मंत्र्यांनी काय सांगितलं की ते नैसर्गिक आपत्ती होते, झाड पडणं, म्हणजे हे काय माझाचा प्रकार आहे, जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे। अहो, पूर्वतयारी केली आहे ना पावसाळ्याच्या पहिलेची, मग झाड कसं पडलं? झाड कमजोर असेल, त्याचा फांदा कमजोर असेल तर त्याला काढायला पाहिजे होतं। तुम्ही कागदावर काढून दाखवलं, त्याच्यामुळे जीव गेला। त्याचप्रमाणे हे मेनहोल खुलं होतं, तर याला मग तुमचं प्रशासन काय करताय? तुमचं महानगरपालिकेमध्ये बसलेले पदाधिकारी काय करतायत महायुतीचे? या सरकार काय करताय? आखरी हे सगळं निसर्गावर ढकलणं,
या एखादी या पद्धतीची घटना झाली की तिला आपल्या अंगावरून ढकलणं, त्या सामान्य माणसाचा जीव गेला, त्या जीवापेक्षा यांना आपलं कातडं वाचवणं हे महत्त्वाचं असेल तर त्यांच्यासाठी ते लखलाव आहे. 158 कोटी या नालेसफाईसाठी खर्च करण्यात आले होते. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तर त्या पैशाचा हिशोब घेतला. हा जनतेचा पैसा आहे, काही आहे या सरकारचा किंवा महानगरपालिकेमध्ये बसलेल्या पदाधिकाऱ्यांचा घरचा पैसा नाही आहे. या जनतेच्या सुखसुविधेसाठी त्यांच्याकडे कररूपाने घेतलेला पैसा आहे. त्या पैशाचा हिशोब आता यांना द्यावं लागेल, नाहीतर लोक यांना आता यांची जागा दाखवल्यास शांत बसणार नाही.